राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशातील पहिले भव्य हिंदू धर्म संमेलन गंगापूर इथं मोठ्या उत्साहात पार पडले। या संमेलनाला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती लाभली। गंगापूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास या भव्य हिंदू धर्म संमेलनाला सुरुवात झाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षाच्या प्रवासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या गंगापूर इथं ऐतिहासिक संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमासाठी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत विशेषतः गंगापुरात दाखल झाले होते। यावेळी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी नगराध्यक्ष वंदना प्रदीप भैया, नगरसेविका सुवर्ण संजय जाधव, डॉक्टर शीतल संदेश गंगवाल, शुभांगी आनंद पाटील, सीमा संतोष कराळे, गंगापूरचे तलाठी गणेश लोणे यांच्यासह संघ परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संमेलनात संघाचा 100 वर्षाचा प्रवास, राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता आणि हिंदू संस्कृतीच्या जतनावर मार्गदर्शन करण्यात आले। साहेब, आज आपल्या इथं गंगापूर तालुक्यामध्ये हिंदू संमेलन होतं, एवढा भारी संख्येने लोक या आणि आपली उपस्थिती होती, काय म्हणणं आहे? हे हिंदू संमेलन होतं आणि आपल्या जीवनाचा सार, जीवन कसं जगलं पाहिजे उठल्यापासून झोपेपर्यंत, आणि आपल्या हिंदुस्थानला म्हणजे मान कधीही उंचावलेली राहील असं आपण आपल्या जीवनात कसं वागलं पाहिजे याचं संमेलन होतं। आज परमपूजनीय मोहनजी भागवतजी यांनी सर्व समाजाला, हिंदू समाज म्हणजे हिंदू ही संस्कृती कसं जगल्याने आपलं जीवन हे हिंदू होऊ शकतं या पद्धतीने सर्व आपल्याला आशीर्वाद दिलेले आहे।